नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आजची बात या बुलेटिनमध्ये बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या। सुरुवातीला बातमी आहे रवी राणांनी केलेल्या वक्तव्याची। आता आशीर्वाद दिला नाही तर खात्यातून 1500 रुपये परत घेणार असं वक्तव्य आमदार रवी राणांनी केलंय। तर मतदार बहिणींना रवी राणा धमकी देतात असं अंधारे म्हणाल्यात। तर जेऊ दिलं नाही तरी ताटातली ओळवणी परत घेणाऱ्यांसाठी बहिणींना पायताण काढावी की नाही असा सवाल रवी राणांवरून अमोल कोल्हेंनी केलाय। आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या। ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन येईल। मतदार बहिणींना रवी राणा सरळ सरळ धमकी देत आहेत। महाराष्ट्राच्या बहिणींच्या रूपात फक्त आणि फक्त मतदार बघून मतांवर डोळा ठेवून सरळ सरळ ब्लॅकमेलिंग आणि धमकी करण्याचा हात देण्याचा हा प्रकार आहे। भाजपाच्या लोकांना एनकेन प्रकारे काहीही केलं तरी फक्त आणि फक्त आपल्या खुर्च्या अबाधित ठेवायच्या आहेत। जर असा भाऊ एखाद्या बहिणीला लाभला, तो जर म्हणला की ताई जर जेऊ घातलं नाही तर ताटात घातलेली ओवाळणी परत घेईल, तर त्या बहिणी पायतान काढावं का नाही माझ्या भगिनींनी सांगावं। पद दिलं नाही तर पैसे परत घेऊ सत्तेतला एक आमदार म्हणतो।